अरे ओ सांबा, अरे काय रे, आज पेपर खूप मनापासून वाचतोय तू. आ काय कसल्या बातम्या आल्यात पेपर मध्ये? जरा आम्हाला पण कळू दे की रे. सरदार, अहो खासदार पळाले. खासदार पळाले? म्हणजे कुठं पळाले? अमेरिकेला का लंडनला? सरदार, अहो एका पक्षातून दुसऱ्या पक्षात पळाले. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात? का बरं? आता सरदार ते त्यांनाच माहीत, पण हे हल्ली असंच चाललंय. आधी निवडणुका एका पक्षाच्या चिन्हावर लढवायच्या आणि नंतर पक्ष बदलायचा. अचानक निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात उडी मारायची. अरे अरे पण ही तर चक्क गद्दारी आहे ना रे. सरदार, राजकारणात आणि युद्धात सगळं माप असतं ना. अरे कालिया, राजकारणात आणि युद्धात नाही रे, प्रेमात आणि युद्धात असं आहे ते. तू पण तुम्ही मला सोडून जाणार नाहीत ना रे? नाहीतर मला सोडून दुसऱ्या टोळीमध्ये सहभागी व्हाल. छे सरदार, अहो टोळ्या बदलायला, पक्ष बदलायला आम्ही काय राजकारणी आहेत का? अस्सल डाकू आहेत. छान छान. सरदार, अहो लोक सुद्धा म्हणतात एक वेळ डाकू चोर परवडले, पण राजकारण्यांची संगत नको रे बाबा. कसं अगदी मनातलं बोललास कालिया. अरे आपण डाकू सरळ सरळ डाके घालतो, पण काही काही राजकारणी लोकांना असं काही लुटतात की अरे त्यांना कळत सुद्धा नाही कधी सगळं लुटलं त्यांचं. बरोबर सरदार, अहो काय एकेकांनी आलिशान मालमत्ता केल्यात, बाप रे. आणि आपण डाके घालून सुद्धा अजून या दऱ्या खोऱ्यात डोंगराच्या गुहेत लपून बसतोय. अरे सांबा, निर्लज्जम सदा सुखी असं म्हटलेलंच आहे ना. मग हे असे जे लुटारू राजकारणी असतात ते सगळ्यात जास्त निर्लज्ज असतात. त्यामुळं उघड तोंडानं वावरतात समाजात, लुटमार करून. बरोबर बोलला सरदार. अहो राजकारण्यांच्या बरोबर काही अधिकारी सुद्धा असेच लुटारू निघालेत. काय एकेका अधिकाऱ्यांनी लाच खाऊन मालमत्ता गोळा केल्यात, बाप रे बाप. आता सगळेच अधिकारी असे लाच खाऊ नाहीत बरं का. आता तुकाराम मुंडे साहेबांनी काय धडाका उडवून दिलाय कारवाईचा. आहा. अरे मी पण नाव ऐकलंय मुंडे साहेबांचं. फारच डॅशिंग अधिकारी आहे म्हणतात. डॅशिंग म्हणजे काय साहेब? अहो त्यांनी काय भेसळ माफियांविरुद्ध कारवाई सुरू केली. अहो दुधात भेसळ करणारे असोत, इतर अन्नधान्यात भेसळ करणारे असोत, सगळ्यांचं धाबं दणडलंय. बरोबर आहे. त्यामुळेच हल्ली मला गुटखा मिळेनासा झालाय. असू दे, पण या निमित्तानं माझं गुटखा खाणं कमी झालं. धन्यवाद मुंडे साहेब. बाकी बरं का सरदार, त्या पुण्याच्या अभियंता वाघमारेच्या संपत्तीच्या चौकशीचे आदेश कोर्टाने दिले. समाजात अधिकारपदावर राहून दरोडे घालणारे असे हे लाचखोर डाकू असे उघड पडायला हवेत. अरे मी तर म्हणतो लोकांनीच अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना एकदा सापडले की भर रस्त्यावर आणून तुडवावं. कसं? यांच्या सगळ्या भ्रष्टाचारानं कमवलेल्या मालमत्तेचा विध्वंस करून टाकावा.
अगदी माझ्या मनातलं बोललात सरदार. लोकांनी चांगली शिक्षा द्यावी यांना, नाहीतरी कायद्यानं यांना फार काही शिक्षा होत नाही. निलंबित होतात, पुन्हा 4-5 महिन्यानं कामावर रुजू होतात आणि पुन्हा पहिले पाढे 55 सुरू करतात, जास्त जोरात. ओ थू. म्हणूनच आता लोकांनीच अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा द्यायला हवी, कारण हे निर्ढावलेत. कायद्यानं आपलं काहीच वाकडं होत नाही हे यांच्या लक्षात आले नाही का? सरदार, अहो राजकारणी काय आणि असे भ्रष्ट अधिकारी काय, यांनी सगळा देश पोखरून टाकलाय बघा. जोपर्यंत यांच्यावर चांगले कडक कायदे बनवण्यात येत नाहीत आणि यांना शिक्षा होत नाहीत, तोपर्यंत सामान्य जनतेचे हालच आहेत. बरोबर बोलला. अरे मला तर कधी कधी वाटतं की आपली सगळी गँग घेऊन घुसावं आणि अशा राजकारण्यांना आणि या लाचखोर अधिकाऱ्यांना धडा शिकवावा, डिशुम करावं. सरदार, आणखी महत्त्वाचं म्हणजे राम मंदिर दानपेटीतल्या चोरी प्रकरणी आज 8 जणांना अटक झाली. हो, अरे काय हे चाललंय? लोक देवाला सुद्धा सोडत नाहीत. सांबा, तुला सांगतो, इतके दरोडे घातले आजपर्यंत, पण कधी देवळावर दरोडा टाकला नाही. देवाला खूप मानतो मी. आणि हे काय कानावरती येतंय? देवळातल्या मंडळींनी राम मंदिरात डल्ला घातला. थू. खरंय सरदार, अहो आपण दरोडेखोर खूप बरे, आपल्याला थोडी तरी नीतिमत्ता आहे, पण हे असले छुपे रुस्तम देऊळ बघत नाहीत, काही बघत नाहीत, जिथं तिथं चोऱ्या करतात, डाके घालतात. कसं बोललास? थू. सरदार, समाजातल्या या उच्च दिसणाऱ्या अधिकारी, राजकारणी अशा चोरांनी आपल्यासारख्या खऱ्या डाकूंना, चोरांना सुद्धा लाज वाटेल अशा चोऱ्या केल्यात बरं का. अगदी बरोबर बोललास. अरे आपण उघड डाके घालतो, सरळ सरळ आपल्याला लोक दरोडेखोर म्हणतात, पण या बुरख्या आड लपलेल्या चोरांचं काय करायचं? हे डाकू दरोडेखोर जे राजकारण्यांच्या, अधिकाऱ्यांच्या वेशात फिरतात सगळीकडं, यांना खरं तुडवायची गरज आहे, पण कोण तुडवणार? सरदार, देवाच्या काठीला आवाज नसतो म्हणतात, तशी एक दिवस देवाची काठी बसेल या सभ्य डाकूंच्या डोक्यात आणि बाहेर पडेल सगळं बदा बदा आतापर्यंत खाल्लेलं. हा, अगदी बरोबर बोललास कालिया. देव करो आणि तसंच हो, आणि या सगळ्या भ्रष्ट मंडळींच्या टिंबटिंबावर देवाची काठी सणकून बसो. कसं? थू.